नवी मुंबई एपीएमसी मार्केट आज बंद राहील। एपीएमसी मधील काही आता 5ही मार्केट बंद राहणार असल्याची माहिती मिळतेय। तर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती हा निर्णय घेण्यात आलाय। तर मनोज जरांगे पाटील यांच्या पदयात्रेचा एपीएमसी मार्केटमध्ये मुक्काम असेल आणि त्याच अनुषंगाने हे मार्केट बंद ठेवलं जाणार आहे। तर नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट आज बंद राहणार आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती हा निर्णय घेण्यात आलाय। तर जरांगे पाटील यांची पदयात्रेचा आता नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये मुक्काम असणार आहे। या संदर्भात आमच्या प्रतिनिधीने आढावा घेतलाय, तो आपण पाहूयात। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील हे मैदानात उतरलेले आहेत। आज ते नवी मुंबई शहरामध्ये त्यांचं आगमन होत आहे आणि मुक्काम सुद्धा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असणार आहे। आपण पाहू शकतो मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आज बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी आणि प्रशासनाने घेतलेला आहे। कारण मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मनोज जरांगे पाटील यांचा मुक्काम असणार आहे। त्यांच्या सोबत लाखो बांधव जे आहेत ते रस्त्यावर उतरले आणि त्यांची राहण्याची व्यवस्था सुद्धा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केलेली आहे। त्यामुळे जे मुंबई कृषी उत्पन्न समितीचे जे 5 मार्केट आहे ते सुद्धा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने व्यापाऱ्यांनी घेतलेला आहे। 2 तासासाठी फक्त भाजीपाला सुरू राहणार आहे। प्रत्येकाच्या घरातून 20 ते 30 अशा भाकरी येणार आहेत। त्यामुळे मराठी बांधव उपाशी जाता कामा नये अशी भूमिका मराठा समाजाने घेतली। मराठी बांधव उपाशी राहता कामा नये यासाठी मराठी बांधव सुद्धा आता मैदानात उतरले आहे। कॅमेरामन ज्ञानेश्वर वागडेसह विकास मरगणे, लोकशाही नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।